मंडळी हरी ज्ञानदेव ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठाला 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 पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटे महाला भुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव नेघे माझी वाचा तुटे महाला भुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे नेघे माझी वाचा तुटे महाला भुकासाठी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरणा संताची शंकर बालाने गधेडावी बाबाजी श्री विठ्ठलम सुकरुणार्णवमाशुतोषम दिनेष्टपोषणम मगसहन्ति सिंधुशोषम श्री रुक्मिणी मतिमुषम पुरुषम परंतम वंदे दुरंतचरितम हृदि संचरंतम ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला कथम यातोसि वैकुंठम मानवम देहमत्यजन तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व माम संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतम। हे वर्ष संतांची साधना करण्यासाठीचं वर्ष आहे। वारकरी संप्रदाय देवाची साधना करतो तशीच साधूची साधना करतो। थोडं वाक्य मागे घेतो। देवाच्या साधनेपेक्षा सुद्धा अधिक हा संप्रदाय विशेषतः या संप्रदायाची अशी आहे, हा जातो देवाकडं पण चिंतन देवाचं करत जात नाही। कोणाचं करतो? साधूचं चिंतन करतो, ज्ञानोबा तुकोबाराचं भजन करतो। का? याचं कारण आहे, याचं कारण आहे, याच्या पाठीमागे एक इतिहास आहे। प्रल्हाद काका बडवे पांडुरंगाचे पुजारी, काकानी भगवान परमात्म्याची रात्रीची शेजारती आटोपलेली आहे। सर्वस्वी राऊळाची जबाबदारी काकावर आहे। काकारीने राऊळ बंद केलं, चाव्या सोबत घेतल्या, लाईटची व्यवस्था नाही। उजव्या हाताला काकाचं घर, काका जाऊन विश्रांती करतात। मध्यरात्री 2-2:30च्या सुमारात राऊळातून काही भजनाचा आवाज काकाच्या कानावर आला। दयाग्र अंतकरणाचे काका उठलेत। काकांना असं वाटलं, अरे एखादा वारकरी चुकून एखाद्या कोपऱ्यात विचारास ध्यान अवस्थेत बसला असेल, चुकून आत राहिला असेल, बरं त्याला तहान लागली तर पाणी कुठं आहे, बहिर दिशेला जायचं व्यवस्था कुठं आहे। दयाग्र अंतकरणाचे काका हातात चाव्या घेतल्या, एका हातात कंदील घेतला आणि काका राऊळाच्या दाराजवळ आले। राऊळाचं पहिलं दार उघडलं, काकाला आवाज तीव्र ऐकू येऊ लागला। काकाने राऊळाचं दुसरं दार उघडलं, भजन अधिक तीव्र कानावर पडलं। काका राऊळाच्या गाभाऱ्याच्या दाराजवळ आले आणि काकाने आत डोकावलं तर काकाला आश्चर्य असं दिसलं, विटेवरचा परमात्मा विटेच्या खाली उतरलेला आहे। पायात चाळ आहे, गळ्यात सुरेल विना आहे, हातात चिपळे आहे आणि जगाचा मालक भगवान परमात्मा भाव समाधीत जाऊन भजन करतो। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम,
देव द्वारा उघडल्याबरोबर काका देवाच्या जवळ गेले. देव भाव समाधीत आहे. काकांनी देवाच्या पायाला स्पर्श केला. देव उत्थित अवस्थेत आले. काकांनी देवाला विचारलं, देवा ही तुम्ही काय करता? देवानी दिलेलं उत्तर फार गोड आहे. देवानी सांगितलं, काका मी माझ्या देवाचं भजन करतो. ऐकत आहे तुम्ही? काका मी माझ्या देवाचं भजन करतो. काका एक सांगू का, माझ्या भक्तांना तुम्ही असा माझा संदेश द्या, निरोप द्या. मला प्रसन्न करायचं झालं तर माझी भक्ती करण्याच्या ऐवजी तुम्ही माझ्या देवाची भक्ती करत. मला प्रसन्न करायचं का, मग माझ्या देवाचं भजन करत चला. मला वाटते तेव्हापासून तो देवाचा संदेश काकाने तुमच्या आमच्यापर्यंत दिला. आणि आधी भजन होतच, पण तेव्हापासून हे दृढ झालं. तेव्हापासून वारकरी संप्रदायात ज्ञानोबा तुकोबाराच्या भजनाची रीती अधिक दृढ झाली. विषय माझा चालला, हा संप्रदाय संतांची साधना करणार आहे. तुकोबारा सुद्धा हा संतांच्या साधनेत प्रवृत्त आहे. आजचा अभंग तुकोबारा संतांच्या साधनेत प्रवृत्त आहे. तुम्ही म्हणाल कशावर म्हणता? तुकोबारा स्वतः सांगतात, निघे माझी वाचा तू. माझी वाचा संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही, हे तुकोबाराचं वक्तव्य आहे. मोठा प्रश्न पडतो. तुकोबाराचं जीवन एकनिष्ठ आहे, एकविध जीवन आहे. एकविध जीवन किती एकविध आहेत? गाथ्यातलं एकविध प्रकरण पाहण्यासारखं. कुणी तुकोबाराकडे आला आणि प्रपंचाच्या गप्पा मारू लागला तर तुकोबाराने त्याला निपसून सांगायचं, माझ्या जीवनात मी नियमच केला तर देवाशिवाय काही बोलायचं नाही. त्या प्रपंचाच्या अवांतर गप्पा तू माझ्याकडे मारू नको, मी आता ते बोलणारच नाही. देवा एक सारखाने एक सरे केला नेम, आम्ही तो नेमच केला, बोलण्याची नाही आता देवाविना काही बोलायचं नाही, देवाशिवाय नाही बोलायचं. असा नियम ज्यांचा आहे, असा बाणा ज्यांचा आहे, देवाच्या विषयी ज्यांची वाणी पातिव्रत्य धर्माचं पालन करते, ते तुकोबारा देवाला बाजूला टाकतात. आज संतांच्या साधनेत किती एकविधता आहे, किती एकनिष्ठ आहे तर तुकोबाराची. गात्यातलं एकविध प्रकरण पहा. कुणी तुकोबाराकडे आला, अन्य तीर्थाला चला आग्रह धरला, तुकोबारा सांगून तुला जायचं असेल तर खुशाल जा, आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोटा. निष्ठा आहे, क्षेत्राची निष्ठा आहे. देवाची असंख्य रूप आहे, पण तुकोबाराची प्रीती विठ्ठल रूपाशी आहे. तुकोबारा म्हणतात, देवा तुला सगळं व्हायला जमते रे, पण माझं चित्त विठ्ठल रूपाशी आसक्त आहे, म्हणून मला फक्त विठ्ठल रूपानेच दर्शन दे. तुझं अवघे होऊ येते परी माझं बाटो नाही चित्ते, माझं चित्त बाटू देऊ नको. देवाची असंख्य नामं आहे, पण तुकोबाराची प्रीती विठ्ठल नामाशी आहे. तुकोबारा म्हणतात, देवा तुझं विठ्ठल नामांचा आहार झाला, आहार झाला. अनन्यता आहे. देवाशी अनन्य जीवन जगणारे तुकोबारा आहे. देवाशिवाय काही न बोलणारे तुकोबारा संतांच्या साधनेत प्रवृत्त आहेत. मोठा प्रश्न पडतो. तुकोबाराला विचारलं, का हो महाराज तुम्ही देवाला रिटायर केलं का तुमच्या जीवनातून? ज्यांचं नाव ज्यांना लागू पडत नाही ते लागू म्हणतात. ज्यांचं नाव ज्यांना लागू पडत नाही ते लागू म्हणतात. देवाला रिटायर करा तुम्ही, त्यांचं तर ऐकलं नाही ना. आलं का नाही लक्षात तुमच्या? कोण ते लागू नाही पडत म्हणून मी उच्चारलंच नाही ना. ते लागू नाही म्हणून मला सांगायचं काय, तसं तुम्ही देवाला रिटायर तर नाही केलं महाराज. मग आज तुम्ही देवाची साधना सोडून संतांच्या साधनेत का प्रवृत्त आहात? तुकोबारा म्हणे, भल्या माणसा खरं सांगू का, तुझ्या अंतःकरणात देव आणि संत हा वेगळा विचार वाटतो, पण माझ्या अंतःकरणाची भूमिका आहे का त्या दोघात काहीच फरक नाही. देव आणि संत दोन्ही एकच आहे. देवते संत देवते निमित्त देवा, निमित्त द्या प्रतिमा, निमित्त द्या प्रतिमा. देवते संत निमित्त द्या प्रतिमा, निमित्त द्या प्रतिमा, निमित्त द्या प्रतिमा. देवते संत देवते निमित्त द्या प्रतिमा, निमित्त द्या प्रतिमा, निमित्त द्या प्रतिमा.
वाटतात रे, पण माझ्या अंतःकरणाची भूमिका ती आहे. देव संतात फरक नाही, देव आणि संत एक आहेत. देवते संत, देवते संत. उलट बक्षी महाराज, देवाच्या भक्तीपेक्षा साधूची भक्ती श्रेष्ठ आहे. देवाची भक्ती केवळ देवाचीच आहे, पण साधूची केलेली साधना देवालाही भेटते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. तुका म्हणे संत देवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम. हो, मला सांगायचं काय, तू का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. हा, ते सवय झालेली आहे, नावीलाज आहे माझा. मला सांगायचं काय, संतांची सेवा देवाला आवडते. ऐका, देवाची सेवा देवाचीच आहे. देवाची सेवा साधूला नाही भेटत, पण साधूची सेवा देवाला भेटते. का? त्याचं कारण असं आहे, देवात साधू नाही, देवात संत नाही, पण संतात देव अध्यारूत आहे. असं व्यवहारात घडत नाही. केशानं तुटलेलं म्हणजे नाऱ्याला रूप येत नाही. केश वेगळा आहे, नाऱ्या वेगळाच आहे. मग इथं का घडते? दोघं एक आहे, काही फरक नाही. एकांगी दोन्ही झाले ते निर्वाण. देव भक्तपण साधू ते एक आहे, काही फरक नाही. दोघात कोणत्याही प्रकारचा फरक नाही. म्हणून देव आणि संत एक आहेत बाबा. देवाची काय साधूची काय साधना. म्हणून आज तुकोबारा संतांची साधना करतात. आज संतांच्या साधनेचं फल महाराज सांगतात. संतांची साधना केल्यानंतर आपल्या जीवनात काय फलश्रुती प्राप्त होते त्याचा विचार मांडतात. का सांगतात? त्याचं कारण आहे. तुकोबारा संतांची साधना करतात, आणि तुकोबारा तुम्हा मला सांगतात संतांची साधना करा करा. तुकोबाराला विचारलं, महाराज तुम्ही करताना आम्हालाही सांग. काय आणि तुम्हाला पाहिजे असेल तर करा. म्हणजे काय काय भेटणार महाराज त्यांची साधना केल्यानंतर? कारण काय, प्रपंच करणाऱ्या प्रपंच पातिकाला लोक विचारत नाहीत इतके दिवस प्रपंच केला काय मिळालं, पण परमार्थ पातिकाला विचारण्यात येते काय मिळालं, प्रॉफिट काय मिळालं विचारतात का नाही महाराज? एवढा वेळ काढला काय भेटतं तुम्हाला? एवढा काळ तुम्ही हे वय तुमचं परमार्थाच आहे का? काय मिळालं म्हणतात. प्रपंच पातिकाला विचारत नाही, परमार्थ पातिकाला विचारतात. का? त्याचं उत्तरच त्यात आहे. विचारत नाहीत यातच त्याचं उत्तर आहे, कारण त्यांना माहित आहे प्रपंचाला फळच नाही. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पण नुसता रुखची. आयुष्यभर प्रपंचिकेला फळ काय हो? काय फळ नाही. सांगू का तुम्हाला फळ सांगू? ती म्हणते आमच्या यांना कळत नाही, तो म्हणते आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही. याच्या पलीकडे दुसरं फळ नाही. ज्यांच्यासाठी हे मरमर करतो ती मुलं म्हणतात म्हाताऱ्याला कळत नाही, ती म्हणते यांना अक्कल नाही. याच्या पलीकडे दुसरं फळ आहे का? आयुष्यभर केलेला प्रपंच काय फळ आहे? काही फळ नाही महाराज, काही फळ नाही. पण इथं पावलागणित फळ आहे. परमार्थात पावलागणित फळ आहे. पाऊल टाकला का फळ आहे. ज्ञानोबाराच्या भाषेत सांगेल, प्रवृत्ती तरुच्या बुडी, निवृत्ती फळाची कोडी. कोट्यावधी फळ आहेत, कोट्यावधी. पण परमार्थ पातिकाला फलश्रुती आहे ना. विष्णू सहस्रनाम वाचलं फलश्रुती आहे, हरिपाठ वाचला फलश्रुती आहे, ग्रंथ वाचल्यानंतर ग्रंथाच्या अंती फलश्रुती आहे का? इथं फळ आहेत म्हणून. इकडं फळ प्राप्त होते म्हणून या पातिकाला विचारण्यात येते. तसं संतांची साधना केल्यानंतर फल काय? ते फल महाराज अभंगाच्या पहिले पुण्यवंत भावे, 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 पुण्यवंत भावे,
नामाच्या पहिल्या चरणात तुकोबर त्या संतांच्या साधनेचं फल सांगतात. फल सांगितलं, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. फळ काय? म्हणजे पुण्य भेटते, पुण्य. म्हणे महाराज, जग कोणीकडे चाललं सांगता काय? जगात लोकाला काय काय व्हावं वाटते, तुम्ही म्हणता पुण्यवंत व्हावे. जरा जगाची नाडी तपासून तर जरा औषध द्यायला पाहिजे का नाही? लोकाला काय व्हावं वाटते? सध्या लोकांना अपेक्षा काय? मान्यवंत व्हावे, खुर्चीवंत अपेक्षा आहे लोकांना, गुणवंत व्हावे, विद्यावंत. लावा ना सगळीकडे वंत आता व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा. तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा. महाराज, लोकाला काय काय व्हावं वाटतं, तुम्ही म्हणता पुण्यवंत. कोणाला इच्छा आहे पुण्यवंत होण्याची? जगाची जरा नाडी तपासा, लोकांना ह्या अपेक्षा आहे. आणि काहीच नसेल तर सगळ्यांना सध्या एक अपेक्षा आहे, मिळाव. काय जगच त्याच्यावर चाललेलं आहे. त्याला म्हणतात धनवंत व्हावे. काय अपेक्षा आहे लोकांना? याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, आणि सगळ्याच्या आपल्या डोक्यात. रात्रीचा दिवस हाडाची हाड, रक्ताचं हे पुराण सगळं पाठ आहे. एक काय सांगण्यात, हे सगळं पुराण आपलं कशासाठी चाललं? याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे, धनवंत व्हावे. आणि मला वाटते ते काही चुकीचं नाही हो. कोण विचारते महाराज तुमच्या पुण्याला? संतांची साधना केल्यावर मिळते काय? म्हणे पुण्य भेटते. कोण विचारते तुमच्या पुण्याला? या जगताची राहटी पुण्याला धरून चालत नाही महाराज. या जगतात धनवंताला किंमत आहे. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगे, सर्व मान्यता आहे जगे, सर्व मान्यता आहे जगे. काय किंमत आहे पुण्याला या जगतात? किंमत जर कोणाला असेल तर धनवंताला किंमत आहे. जगताची राहटी पुण्याला नाही, धनाला धरून चालते. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लोक काय काय समस्या सांगायचं, ते सुभाषितकाराचं सुभाषितच आहे. अक्कल नसली तरी त्याला यस्यास्ति वित्तम, कुलवान नसला तरी त्याला कुलवान ठरवतात. कुलवान यस्यास्ति वित्तम स नरक कुलीनहा. शब्दही बोलाय जमत नसेल तरी त्याला काय म्हणतात? पंडित. पंडित म्हणतात, पंडित. ते त्याला माहित नाही पंडित काय असते ते. यस्यास्ति उत्तम स नरक कुलीनहा स पंडितः स एव वक्ता स च दर्शनीया सर्वे गुणः कांचनम आश्रयन्ते. सर्वे गुण पैशाचा आश्रय करून राहतात. या जगताची राहटी धनवंताला किंमत देते, पुण्यवंताला कोण विचारतो महाराज? आणि तुम्ही संतांच्या साधनेचं फल सांगता. काय व्हावे? काय पुण्यवंत? काय उपयोग आहे त्या पुण्याचा? काय किंमत आहे त्या पुण्याला? जगत धनाच्या मागे लागलेलं आहे. कल्पना करा, हे हो बप मंडळी सप्तासाठी उत्सवासाठी निघले. कुठून निघले? कुठून आले तुम्ही? आळंदून. बर, गाडीत बसले, बस निघली, दादरची बस असेल ना, शिवनगरला उतरले. तुम्ही बसमध्ये बसले, तिकीट मास्तर जवळ आला. तिकीट. त्यांनी हात जोडले, म्हणे जय हरी. जुईनगरला अखंड हरिनाम सप्ताह आहे.
आणि त्या उत्सवासाठी आम्ही जात आहे. तुम्ही जर आम्हाला तिथपर्यंत सोडलं तर तुम्हाला, मी बहिर आहे, मला ऐकायला कमी येते. काय काय लागेल? पुण्य लागेल. काय म्हणला हो तिकीट मास्तर? काय म्हणला असेल? कल्पना करा ना. काय म्हणलं? नाही, त्याच्या आधी मला सांगायचं. इतकं डायरेक्ट गाडीचे घाल नका ना. त्याच्या आधी तो एक वाक्य बोलला. काय बोलला? तूर्त तेवढे भाड्याचे पैसे दे. आता तुम्ही दुसरीकडे नका त्याचा श्लेष नका करू. मला सांगायचं ते वेगळं सांगायचं आहे. तेवढे भाड्याचे पैसे दे, नाही तर गाडीच्या खाली उतर. चालते गाडीत पुण्य? चालते पुण्य? बाप्पा चालतो तिथं? नाही. मॉल असेल इथं जवळ असेल ना, मॉल जुईनगरला. काही बाप्पा मंडळी मॉलमध्ये गेले, लिस्टच ठेवली साहित्याची, एवढी लिस्ट मोठी. पण एवढं साहित्य जर तुम्ही आम्हाला दिलं ना, तर तुम्हाला पुण्य लागेल. तसे बाहेर काढले असतील का? धक्के देऊन काढले असतील? कुठं चालते पुण्य सांगा ना मला. तुकोबार म्हणतात, संतांची साधना केल्यानंतर प्राप्त काय होते? तर पुण्य प्राप्त होते. महाराज, कोण विचारते पुण्याला? काय किंमत आहे पुण्याला? या जगताच्या राहटीत पुण्याला नाही किंमत, धनाला किंमत आहे. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं, धनवंत व्हावे घेता सज्जनाची. तुम्ही म्हणता पुण्यवंत व्हावे. काय उपयोग आहे पुण्याचा? विढल भल्या माणसा, पुण्याची तुलना धनाशी नको न करू. तू पैशाला धन म्हणत असशील तर पुण्य साधधन नाही, साधधन नाही. पुण्याला तुकोबार परमार्थ शब्द वापरतात. बाबा, पैसा धन असेल तर परमार्थ महाधन आहे. महाधन, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, भावयाद येऊ बायाला भावे. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, भावयाद येऊ बायाला भावे. परमार्थ महाधन, जोडी देवाचे बायाला भावे. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, भावयाद भावे. परमार्थ साधधन नाही. तुकोबार म्हणतात, पैसा धन असेल तर परमार्थ महाधन आहे. म्हणे महाराज, कुठंच चालत नाही, महाधन कसं? तुकोबार म्हणे, तुझं जिथं चालत नाही तिथं आमचं चालतं. तुझं जिथं चालत नाही ना, तिथं आमचं चालतं. म्हणे आमचं कुठं चालत नाही? तुमचं कोरोनात चाललं? खिशातलं खिशात, तिजोरीतलं तिजोरीत, बँकेतलं बँकेत. नाही महाराज, चाललं नाही. तिथं तर चालतच नाही. मग तिथं काहीच चालत नाही महाराज, जागच्या जागी राहते. मग काहीच चालत नाही तिथं, जागच्या जाग्यावर राहते. पण तिथं जे चलन चालते त्याला संचित म्हणतात. तिथं त्याला म्हणतात पुण्य. तुकोबार म्हणतात, का पुण्यवंत व्हा म्हणतो? का म्हणतो? लौकिकातल्या धनापेक्षा पुण्य प्रभावी आहे म्हणून. यावी डालो आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे, ज्यांच्या आधारावर वारकरी शिक्षण कार्य चालू आहे, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे आधारस्तंभ असणारे भालचंद्र शेठ नलवडे साहेब आज उपस्थित झालेले आहेत. विषय तोच चालला आपला, हे पुण्यवंत आहेत. पुण्यवंत, पुण्य का उपयोगाचं? काय महत्वाचं आहे पुण्य? किती महत्वाचं आहे पुण्य? का मिळवायचं पुण्य? महाराज, पुण्याशिवाय
परमार्थाची गती नाही. पुण्याशिवाय अदृश्याचं दर्शन नाही. पुण्याशिवाय परमार्थातला कोणताच लाभ नाही. महाराज म्हणतात, का म्हणतो तुम्हाला पुण्य म्हणतो? लौकिकातल्या धनापेक्षा पुण्य प्रभावी आहे बाबा. का? का? लौकिकातल्या धनाला मर्यादा आहे. पहिली मर्यादा आहे देशाची, दुसरी मर्यादा आहे कालाची, आणि तिसरी मर्यादा आहे जन्माची. नाही चालत आहे. पण पुण्यरूपी चलन प्रत्येक देशात चालते, प्रत्येक कालात चालते, प्रत्येक जन्मात चालते. पुण्यरूपी चलन प्रत्येक देशात चालते. लौकिकातलं चलन चालत नाही. इकडे रुपये आहे, तिकडे काय पाहिजे? देशाची मर्यादा आहे. या देशातलं त्या देशात चालत नाही. काय म्हणतात तुका बरं पुण्य म्हणतो बा? देशाची मर्यादा आहे. नाही चालत, नाही चालत. इकडलं तिकडं चालत नाही. एका काळातलं दुसऱ्या काळात चालत नाही. या काळातलं दुसऱ्या काळात नाही चालत. सोपं उदाहरण देतो तुम्हाला. प्रॉपर्टीचा वाद लागला, विकोपाला गेला, तर म्हणतो जा तुझ्याच्यानं होईल ते करून घे, तुला फुटकी. काय म्हणतो? म्हणाय पाहिजे रुपये देत नाही, पैसे देत नाही. काय म्हणतो तो? कवडी का म्हणतो? कवडी का म्हणतो? आलं का लक्षात तुमच्या? काही काळापूर्वी कवडी चलनात चालायची, कवडीवर व्यवहार होता. आता कवडी घेऊन मार्केटला जा, कवडीला कवडी किंमत नाही. विठाला माझा विषय चालला. का म्हणतात तुकोबार पुण्य म्हणतो? का म्हणत नाहीत धनवंत? पहिली मर्यादा आहे देशाची धनाला, दुसरी मर्यादा आहे कालाची धनाला. या काळातलं चलन त्या काळात चालत नाही. आता कवडी चालायची नाही. अहो काही दिवसाखाली ते नाही का नोटा बंद झाल्या. मी सकाळी ज्ञानोबाराच्या दर्शनाला गेलो. दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. एक भिकारी भिकारणीला मारत होता. दोघांचं भांडण लागलेलं. मी ती ओरडत होती. मी जवळ गेलो. ए बाबा, ए का मारतो रे? म्हणे बुवा नवरा बायकोची भांडणं आहे, बुवानी यात पडून. अरे पण तुझी बायको बिचारला का मारतो? म्हणे ऐकायचं तुम्हाला? ऐकायचं? त्या पायरीवरती बसते, या पायरीवर मी बसतो. आम्ही दोघे जण दिवसभर भीक मागतो. लोक 4-8 रुपये टाकतात. माझ्याकडं दिवसाकाठी 1000-1200 सुट्टे चिल्लर गोळा होतात. तिच्याकडे 1000-1200 गोळा होतात. ऐका, संध्याकाळी घरी गेल्यानंतर तुझे किती माझे किती मोजण्यात येतात. पण तिला घरात सुट्टे जमतच नाही. सुट्टे पैसे घेते, दुकानदाराकडे जाते, दुकानदाराला ते मोजून देते, 1000-500ची नोट करूनच आणते. महाराज, काल रात्री कानावर बातमी होती, उद्यापासून 1000-500च्या नोटा चलनातून बंद. सकाळी पेपर पाहिला, फ्रंट पेजला पहिल्या पानावर बातमी काय? आजपासून 1000-500च्या नोटा. आता तुम्हीच सांगा महाराज, हिनं मला किती उडवलं. झालं काय? झालं काय? काय झालं? तिनं महाराज आमच्यासारख्या गरीबाला 10 लाख कोण बदलून देणार आहे? कोण म्हणत आहे? मंदिरासमोरचा भिकारी म्हणतो, आमच्यासारख्याला 10 लाख कोण बदलून देणार आहे? मी तुम्हाला फक्त मंदिरासमोरचा सांगितला, आणखी मंत्रालयातला बाकी आहे. विठ्ठल विषय एवढा. का म्हणतात तुकोबर आहे पुण्य म्हणतो? का म्हणत नाहीत तुकोबर आहे धनवंत व्हा? धनाला देशाची मर्यादा आहे, धनाला कालाची मर्यादा आहे, आणि शेवटी सांगतो देवा, धनाला जन्माची मर्यादा आहे. या जन्मातलं त्या जन्मात नाही न्यायला जाऊ. तिजोरीतलं तिजोरीत, बँकेतलं बँकेत. माता भगिनीला विचारतो, अंगावरच तसंच नाही महाराज. चुकून एखादा दागिना चालला तर रडणाऱ्या स्पेशलिस्ट असतात. जोपर्यंत तो दागिना निघत नाही तोपर्यंत, आता ते मला रडायला जमायचं नाही, मला मर्यादा आहे. व्यासपीठाच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा आणखीन आम्ही सांभाळत आहे, आमची संस्था सांभाळते. आणखीनही संस्थेकडे पाहण्याचा आदर्शाची भूमिका आहे का? त्याचं कारण आहे, त्याला काही तत्व आहेत, काही मर्यादा आहेत. म्हणून ही सगळी मंडळी त्याला सांभाळतात. त्या मर्यादा सांभाळणं महत्वाचं. संस्था म्हणजे काय? संस्था शब्दाचा अर्थच रचना आहे, विशिष्ट प्रकारची एक रचना आहे, सुव्यवस्था आहे, त्याला संस्था म्हणतात. माझा विषय चालला तर मला त्या मर्यादा आहेत, मला नाही ते पुढे जायला जमायचं. माझा विषय चालला, अंगावरच सुद्धा येऊ देत नाही. चुकून चालला तर स्पेशलिस्ट जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तो त्या दागिन्याचं नाव घेऊ
आलं का लक्षात? विषय एवढाच चालला. या जन्मातलं त्या जन्मात नाही जमत. धन मिळविले कोटी अशी तुराचा कैसा विश्वास भूषणे घेते काढूनिया भूषणे घेते काढूनिया अशी काढूनिया भूषणे घेते काढूनिया बांधोनिया देती यमाची हाती भूषणे घेते काढून या आयशा चोराचा कैसा बा विश्वास. कसं काय त्याचा विश्वास करायचा? माझा विषय चालला का म्हणतात तुकोबऱ्या पुण्यवंत. पुण्याला देशात आपलं ऐका, धनाला देशाची मर्यादा आहे, धनाला कालाची मर्यादा आहे, धनाला जन्माची मर्यादा. या जन्मातलं त्या जन्मात येत नाही. प्रसंग सांगेल. एक त्रिकालदर्शी महात्मा संन्याशी दारात आला भिक्षुकीसाठी. ओम मोती भिक्षम दे आलक पुकारला. ते ग्रस्त वाढण्यासाठी दारात त्याच्या दिशेनं येतात. तेवढ्यात झालं असं, दाराच्या दिशेनं ते निघले, तेवढ्यात झालं असं दारात एक विंचू निघला. तो विंचू उंबरा ओलांडून आत जात होता. संन्याशी त्रिकालदर्शी होता, त्यानं ते विंचाकडे पाहिलं आणि त्याला हसू आला. तो हसू लागला आणि तेवढ्यात यजमानाचा पाय त्याच्यावर पडणार. तेवढ्यात ओ म्हणे पुढं विंचू आहे. तो विंचू घराच्या दिशेनं निघलेला. द्यायला आलेला धान्य त्यानं ते धान्य बाजूला ठेवलं आणि विंचवाच्या पूजेचं साहित्य गोळा करायला चालू केलं. कशाने करत विंचवाची पूजा? हळदी कुंकू फुलं नाही, विंचवाच्या पूजेसाठी पैजार पाहिजे, चांगली कोल्हापुरी पाहिजे. त्यांनी ते चप्पल उचलली आणि विंचवाला मारणार. तेवढ्यात ते संन्याशी म्हणे, ए बाबा हे काय करतो? म्हणे महाराज दिसत नाही, विंचू घरात गेला तर मुलाला चावा घेईल, त्याच्यापेक्षा त्याला मारून टाकतो. म्हणे मारू नको, मारू नको, विंचवाला मारू नको. ओ बुवा, तो विंचू चावा घेईल ना, कोणाला वेदना करेल ना, त्याच्यापेक्षा मारलेला बरं. म्हणे मारू नको, तुला सांगतो मारू नको. म्हणे का मारू नको? त्यांनी सांगितलं ते विंचू साधा नाही. तो साधा नाही विंचू. तो विंचू काय? म्हणजे कोण आहे तो विंचू? कोण आहे? अरे म्हणे तो तुझा आजा आहे, आजा. तो विंचू कोण आहे? तुझा आजा आहे. आणि असा का झाला? म्हणे तिजोरीत त्यानं कमावून ठेवलेलं सुरक्षित तू ठेवलं का नाही पाहण्यासाठी ती आलं. मग तर असा राग आला होता. जिवंत असेपर्यंत म्हाताऱ्यानं चाव्या दिल्याच नव्हत्या. गेल्यावर कापून काढावं लागल्या होत्या, कापून घ्याव्या लागल्या होत्या. आयुष्यभर म्हाताऱ्यानं दिलं नाही ना. आताही म्हातारं गेलं तरी नीट नाही. पुन्हा विंचवून आलं. मग ते इतकं जोरात टाकलं त्याच्यावर. मला सांगायचं घर कोणाचं आहे? घर कोणाचं आहे? ते विंचवाचं, म्हणजे त्याच म्हाताऱ्याचं. नातू कोणाचा आहे? म्हाताऱ्याचं. मारलं कोणा? धन त्याच आहे सगळं. तरी का? याचं कारण आहे, या जन्मातलं त्या जन्मात काहीच उपयोग नाही. का म्हणतात तुकोबऱ्या पुण्यवंत? का म्हणत नाही तुकोबऱ्या धनवंत व्हा? धनापेक्षा पुण्यरूपी चलन प्रभावी. पुण्यरूपी चलनाला देशाची मर्यादा नाही देवा. पुण्यरूपी चलनाला कालाची मर्यादा नाही. त्याच्या पुढे सांगतो, पुण्यरूपी चलनाला जन्माचीही मर्यादा नाही. या देशात केलेलं पुण्य त्याही देशात चालते, त्या देशात केलेलं पुण्य याही देशात चालते. पुण्य प्रत्येक देशात चालते. मर्यादा नाही, देशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही. प्रत्येक कालात पुण्य चालते. प्रत्येक कालात. सामान्य काल सोडा, ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात पुण्यरूपी चलन चालते. प्रसंग सांगेन. घटना सत्य महाराष्ट्रात घडलेली आहे. भरधाव वेगानं एसी स्लीपर लक्झरी बसेस निघलेले. 2
रात्री 2:30 वाजता ड्रायव्हरचं गाडीवरचं कंट्रोल सुटलं. गाडी भरधाव वेगानं धावत आहे. जाता 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 ही गाडी समोरच्या गाडीवर जाऊन धडकली. धडक इतकी जोराची, घटना सत्य महाराष्ट्रात घडलेली. इतकी धडक जोराची, दोन्ही गाड्या अर्ध्या एकात एक गेल्या. आत बसलेली मंडळी तुटली, काही जागच्या जागी गत प्राण झाली. रात्री घड्याळात 2:30 वाजले. 2:30ची घटना आहे, 2:30. तेवढ्यात एसीच्या गॅसनं पेट घेतला. जिवंत लोक जळत आहेत. धावा, वाचवा. आक्रोश चालू आहे. वाचवाय कोणीच नाही. जंगलातली घटना आहे. वाचवाय कोणीच नाही. पेटल्यानंतर जिवंत लोक जळतात. आक्रोश चालू नाही, कोणी वाचवायला. सकाळी 6 वाजता मीडियावाले तिथं पोहोचले. 2:30ची घटना आहे. 6 वाजता मीडियावाल्यांनी शोध घेतला, कोणी वाचलं का, कोणी वाचलं का. लोकांनी सांगितलं 3 वाचले, हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. मीडियावाले त्यांच्यापर्यंत गेले आणि त्यांना प्रश्न विचारणं चालू केलं. का रे बाबा, घटना कशी घडली, कुठून बसले होते, पुढे जात होते, किती जण होते, किती जण गेले, किती जण वाचले, असंख्य प्रश्न मीडियाने केले. त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या गाडीत 32 जण गेले. 32 जण. वाचले किती? म्हणे आम्ही 3 वाचलो. 32 जण त्याच गाडीतले गेले, तुम्ही 3च वाचले. 32 जण? हो, 32 गेले महाराज. एका स्टेशन, हो एका स्टेशन बसलो. 32 गेले आणि तुम्ही 3च वाचले. तुमचा काय वशिला होता का? ते नाही महाराज, वशिला चालत नाही. तुम्ही काही रक्कम सरकवली होती का? म्हणे रकमेवाले रकमेस. मग तुम्ही कसे वाचले? मीडियाचा प्रश्न होता. आणि त्याच्याकडे एकच उत्तर शिल्लक होतं, आमच्याकडं थोडंफार शिल्लक होतं. येतं का लक्षात काय मला सांगायचं ते? काय? ऐका. ज्या विकराल कलिकाला सामान्य चलन अकार्यक्षम होते, त्याही काळात जे चलन चालते ते आहे पुण्य. ते मिळवा म्हणजे पुण्यवंत व्हा. विठ्ठल प्रत्येक देशात चालणार, प्रत्येक कालात चालणार आहे. आणि त्याच्या पुढे सांगतो प्रत्येक जन्मात चालणार. प्रत्येक जन्मात हे चलन चालते. का म्हणतात तू बरं पुण्यवंत व्हा? का म्हणत नाही धनवंत व्हा? पुण्यरूपी चलन प्रत्येक देशात चालते, नाही जन्मातही चालते. प्रसंग सांगतो. असंच आम्ही या गावचं त्या गावला फिरत असतो बोंबलत. येईपर्यंत लोकांचा आम्हाला फोन असतो, बुवा कुठपर्यंत आले. गेल्यानंतर बुवा आळंदीला पोहोचला का, वर पोहोचला, आणखीन फोन नाही आला. शोकांती काय बुवाची? तर हा प्रवास आहे. प्रवास करते वेळेस असे फोन असतात. कार्यकर्त्यांचा फोन 9 ते 11 कीर्तन. बुवा कुठपर्यंत? मला आलो बाबा जवळ. म्हणे बुवा अहो किती उशीर झाला. ऐका, बसचा प्रवास होता. लवकर तिथं उतरा. आणि तिथून आमच्या खेड्यावर येणारी शेवटची बस लागलेली असत. शेवटची वर का महाराज? 8:45 घड्याळात वाजले. अर्धा 20 किलोमीटरचं अंतर आहे. लवकर बस पकडा कीर्तनापर्यंत गावात. कार्यकर्त्यांचा फोन चालू होता. 200-250 किलोमीटर प्रवास झाला. 20 किलोमीटर राहिलेलं. पहिल्या बसमधून उतरतो न उतरतो तेवढ्यात खेड्यावरची बस माझ्या डोळ्या देखत काय निघून गेली. मी मोठ्या विचारात होतो, चिंतातूर अवस्थेत उभा होतो. आता काय, आता काय, आता काय. तेवढ्यात एक जण माझ्याजवळ आला. मला पाहिलं. म्हणे बुवा दिसतं. म्हणलं बुवाच आहे. कीर्तनकार. बुवा कीर्तनकार. म्हणे बुवा कोणत्या गावाला जायचं? मला अमुक अमुक गावाला जायचं. म्हणजे बुवा त्या गावच्या सगळ्याच बस निघून. आता म्हणे बुवा तुम्हाला यायचं झालं तर माझी शेवटची ट्रिप आहे. आला का लक्षात तुमच्या? आलं का नाही? माझी गाडी भरली. तुम्हाला यायचं झालं तर बसायला जागा नाही. पाठीमागून लटका कीर्तनापर्यंत त्या गावात सोडतो. आला का लक्षात तुमच्या? टमटम, वडा, ॲटो, रिक्षा, 6 सीटर काय म्हणायचं ते म्हणा. की इतके भरतात महाराज, इतके भरतात. किती भरतात? कधी कधी त्यांनाही बसायला जागा ठेवत नाही ठेवत. फार मोठा गचका लागला तर हा बाहेर सगळे हात होते. मी पाहिलं एकदा. काय सांगायचं वैभव महाराज, घडलं असं. इतकं भरतात. असं म्हणतात गरजवंताला अक्कल नसते. माझी अवस्था तीच होती. मलाही कीर्तनाला पोहोचायचं होतं.
मी त्याच्या रिक्षाच्या जवळ त्या 6 सीटरच्या जवळ गेलो. कुऱ्हाड जशी कोंबडे कोंबावे तशी माणसं त्यानं कोंबले होते. कसा तरी एक पाय आत टाकला, एका हातात ते फेट्याची पिशवी, एका हातात ते रिक्षा पकडला, ऑटो पकडला, एक पाय बाहेरच्या कॅरीवर ठेवला आणि तो रिक्षा खेड्याच्या दिशेनं खड्डे पास करत 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 निघाला. काही अंतर चालून गेल्यावर पाठीमागून एक सफारी गाडी आली. ती हॉर्न वाजवत होती. मला असं वाटलं गावकऱ्यालाच माझी दया आली, त्यांनी मला घेण्यासाठी गाडी पाठवली. ती ओव्हरटेक साठी त्याचा हॉर्न चाललेला होता. मी अतिशय आशाळभूत नजरेनं पाठीमागं पाहिलं. मला वाटलं ते हॉर्न असं म्हणते, बुवा थांबा, आम्ही न्यायला आलो, थांबा बुवा थांबा, असं ते काहीतरी म्हणत आहे असं मला वाटलं. आशेनं मी पाठीमागं पाहिलं. आश्चर्य असं दिसलं, 2 पायाचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि शेजारी 4 पायाचा निवांत बसला होता. कोण कोण? पुत्र. अहो देवा, तो एसीत आहे, कमीत कमी त्याला टॉमी तरी म्हणा, कुत्रा कसं म्हणतात? कोण कोण? आता सांगा मला, कोण कोण? तो टॉमी निवांत आत बसलेला. मी मागं पाहिल्यानंतर ते 2 पायचं मला नाही बोललं, पण ते 4 पायचं मला म्हणे, ए बुवा काय पाहतो माझ्याकडे? कोण? तो टॉमी. तो टॉमी मला म्हणे, ए बुवा काय पाहतो माझ्याकडे? ऐका ना, तो एवढं बोलला, मला काहीच खरं वाईट वाटलं नाही. त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं, आता तुम्ही म्हणाल महाराज कुत्रा अटते, टॉमी कुठं बोलत असतो का? अहो तो महाराष्ट्र आहे, संतांनी रेडा बोलवला. माग ते सातारा भागात ते कोंबडा बोलला, अण्णा अण्णा बातमी आहे, पाहिजे असेल टीव्हीला तर तुम्ही. मग आता त्या खाणाऱ्याला, कोंबडे खाणाऱ्याला कोंबडा बोलवायचा जमतो? मी हबप माळकरी, मला कुत्राही बोलवायचं माहिती नाही का? ऐका ना, तो कुत्रा मला म्हणे, ए बुवा काय पाहतो माझ्याकडे? मला काही वाईट वाटलं नाही. त्याने ड्रायव्हरला सांगलं, गाडी बुवाच्या जवळ ये. गाडी माझ्या जवळ आली. स्पीड कमी झाला. त्यानं काच खाली केला. कोणी? ते कुत्र्याने, टॉमीनं. ते पुन्हा नका जाऊ तिकडं. त्याने काच खाली केला. तो माझ्या कानाजवळ येऊन म्हणतो, बुवा असाच बोंबलत फिर, पहा माझी काय आयुष्य आहे. कोण म्हणते मला हे? टॉमी. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, कुत्र्याला सेपरेट गाडीने बुवा लटकला का? का का का? त्याचं उत्तर आहे, तो कुत्र्याच्या जन्माला गेला तरी ते चलन त्याच्याजवळ आहे, आणि हा बुवा झाला तरी ते चलन याच्याजवळ नाही. त्याला म्हणतात पुण्य. विठ्ठल. प्रत्येक कालात चालणारं चलन पुण्य, प्रत्येक देशात चालणारं चलन पुण्य, प्रत्येक जन्मात न्यायला जमणारं चलन पुण्य. म्हणून तुकोबारे म्हणतात, बाबा जीवनात अन्यवंत होण्यापेक्षा पुण्यवंत व्हा. अरे शब्द गोड आहेत महाराज. काय व्हावे? पुण्यवान व्हावे म्हणत नाहीत महाराज, शब्द फार गोड आहेत. काय? पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत काय आणि पुण्यवान काय? पुण्यवान वेगळा आणि पुण्यवंत वेगळा. संस्कृत भाषेत वद प्रत्यय, वद प्रत्यय. वद प्रत्ययाचं एकवचनाचं रूप वान आहे आणि बहुवचनाचं रूप वंत आहे. संस्कृत व्याकरण जे जाणतात त्यांना लक्षात येईल. वद प्रत्यय चालतो. भगवत शब्द आहे. भगवत कसा चालतो? भगवान, भगवंत, भगवंत असा चालतो. तसं पुण्यवत शब्द आहे. पुण्यवान, पुण्यवंत, पुण्यवंत असं चालेल. ऐका महाराज, पुण्यवान व्हा म्हणत नाही. काय शब्द आहे? पुण्यवंत व्हावे. पुण्यवान आणि पुण्यवंतात फरक काय? काय फरक आहे? मोठा फरक आहे. पुण्यवान वेगळा आणि पुण्य. ऐका, आपल्या घरी हौद आहे, टाकी आहे ना पाण्याची, त्या टाकीत पाणी आहे. पाण्याला आपण जल म्हणतो म्हणून टाकी ही जलवान आहे आणि चौपाटीला समुद्र आहे. जवळच आहे तुम्हाला समुद्र. समुद्रातही पाणी आहे, पण समुद्र हा जलवान नाही, समुद्र जलवंत आहे. म्हणजे काय? जिथं मर्यादा येते तिथं वान प्रत्यय लागतो, जिथं अमर्याद असते तिथं वंत प्रत्यय लागतो. महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाही. काय शब्द आहे तो? पुण्यवंत व्हावे. तुम्ही पुण्यवान नाही, पुण्यवंत व्हा. ऐका, तुम्ही दान धर्म केला, तुम्ही पुण्यवान व्हाल, पुण्यवंत. तुम्ही व्रतवैकल्य केलं, पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही.
तुम्ही तीर्थयात्रा केली पुण्यवान व्हाल, पुण्यवंत नाही. महाराज पुण्यवान व्हा म्हणत नाही, पुण्यवंत व्हा म्हणत. पुण्यवंत व्हा, पुण्यवंत व्हावे शब्द फार गोड आहे. पुण्यवंत व्हावे महाराज पटलं आम्हाला. पुण्यवंत झालं पाहिजे, पण उपाय काय? पुण्यवंत होण्याचा उपाय काय? महाराज तो उपाय सांगतात. घेतास काय व्हावे म्हणजे पुण्यवंत व्हावे, पण कशानं व्हावे? उपाय काय? उपाय साधन काय? व्यवहारात कोणी आपल्या यश, पण साधू पुरुष असे साध्याचाही अनुभव सांगतात आणि साधनाचाही अनुभव सांगतात. वरात नाही कोणी सांगत. जोशी वडीवाले आहेत पुण्यात, त्यांचा वडा खूप चांगला असतो. जोशी वडेवाले वडा खायला गेलो, वडा फार चांगला लागला. वडा फार चांगले झाला. दुसरा एक दिला, वडा फार चांगला झाला. तिसरा एक दिला. तुमच्या वड्याची प्रसिद्धी फार आहे म्हणे महाराज. काय हरकत नाही, उद्या या. दुसरा दिवस उजाडला, दुसऱ्या दिवशी गेलो. कशाला? वडा खायला. वडा पाव, वडा पाव, वडा पाव. त्या वड्याला गेलो, वडा पाव. दुसरीकडनं का नाही, त्या वड्याला ते वडा घेतला. तिसऱ्या दिवशी मला का खूपच चांगला, आज कालच्या पेक्षा आज टेस्ट काय वेगळी आहे. तिसऱ्या दिवशी गेलो, म्हणा उद्या या, काय हरकत नाही, येत जा. असं करा ना, तुमच्याकडे दररोज येण्यापेक्षा त्याची रेसिपी मला सांगा ना, मी घरी करीन. म्हणे महाराज महिनाभर नाही, 2 महिने दररोज वडे खायला या, पण ते विचारू नका. ते विचारू जगतात आपल्या यशाचं रहस्य सहसा कोणी प्रगट करत. साधू नाही, साधू त्यातले नाही. अगे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, सगळा अनुभव जगाच्या समोर साधू ठेवतात. महाराज पटला मला. तुम्ही साधना करताना आम्हालाही सांगितली फल काय म्हणे पुण्यवंत व्हावे. साधना काय? काय साधना? सज्जनाची नावे घेता. सज्जनाची नावे, सज्जनाचं नामचिंतन केलं जीव पुण्यवंत. कोणाला म्हणतात सज्जन? सज्जन कोणाला म्हणतात? आपल्याकडे कोणाला त्रास नाही त्याला लोक काय म्हणतात, हा काय सज्जन आहे. मग त्याचं नाव घेतल्यावर पुण्यवंत होते का? शब्दाचा रूढ अर्थ वेगळा आणि व्युत्पत्तीनं त्याचा अर्थ वेगळा होतो. उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. नालायक शब्द आहे का इकडे? नालायक, नालायक आहे ना. जरा प्रेमात आल्यावर म्हणता का जरा वैतागल्यावर? स्तुती म्हणून का शिवी म्हणून? शिवी म्हणून. पण खरं सांगू का, तो नालायक शब्द म्हणाव तेवढा नालायक नाही. त्याचा रूढ अर्थ आपण शिवी म्हणून वापरतो, पण त्याचा खरा अर्थ जर व्युत्पत्तीने अर्थ काढला लक्षात घेतला तर त्याचा अर्थ आहे ना म्हणजे नाही, लायक म्हणजे योग्य. लायक नसणे म्हणजेच काय? योग्य नसणे म्हणजेच नालायक असणे. मला वाटते हा अर्थ घेतला तर प्रत्येकच व्यक्ती कोणत्या ना कोणत्या बाबतीत काय असतो ते तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. काय असतो? नाही तो उद्या म्हणाल आणि रात्री शिव्या देऊन गेला म्हणून मी ते काही म्हणणार नाही. ऐका ऐका, रूढ अर्थ वेगळा, व्युत्पत्तीचा अर्थ वेगळा. तसा सज्जन शब्दाचा रूढ अर्थ आहे निरुपद्रवी व्यक्ती, पण सज्जन शब्दाचा खरा अर्थ आहे सत्स्वरूपाशी अभिन्नतेला प्राप्त झालेली संत मायवा. कृपाळू सज्जन कोण? अंगुली निर्देश केला तुकोबाराने, तुम्ही संत जन
संतांना सज्जन म्हणतात. संतांना सज्जन म्हणतात. सत्स्वरूपापासून ते बाजूला जात नाहीत म्हणून त्यांना सज्जन म्हणतात. आणि म्हणून त्यांचं नामचिंतन केलं का जीव पुण्यवंत होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून देवा काहीची नावं घ्यावे आणि काहीची घेऊ नये. सकाळी सकाळी माकडाचं नाव घेऊ नये ते सांगतो तुम्हाला. कोणाचे घेऊ नये ते सांगतो. सकाळी सकाळी कोणाचं घेऊ नये? माकडाचं नाव घेऊ नये. म्हणजे घेतलं तर मी म्हणलं तुकोबा म्हणतात घेऊ नये. प्रभाते नाव न घ्यावे माकडाची. पण का घेऊ नये? म्हणजे घेऊ नये म्हणतात घेऊ नये. घेतलं तर म्हणलं घे पाहून. घेऊन पहा ना. उपाय काय नाही. आलं का लक्षात? सकाळी माकडाचं घेऊ नये. अभक्ताचं नाव कधीच घेऊ नये. काहीची नाव घेऊ नये आणि काहीची घेतल्याशिवाय राहू नये. माकडाचं सकाळी घेऊ नये. अभक्ताचं कधीच घेऊ नये. आणि आणखीन सांगतो तुम्हाला, ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं, भिवंडी होऊ द्यायचे नाही, त्यांनी पुन्हा 5 नावं घ्यायची नाही. सांगू का? तुम्ही म्हणत असाल तर, नाही तर पुढे चालतो. सांगू ना? तुम्ही म्हणजे माझ्यावर आपत्ती येऊ नये म्हणूनच मी तुम्हाला विचारलं. 5 नावं माणसानं घेऊ नये. कोणकोणते ऐका. आत्मनाव घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये. कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. ज्येष्ठ अपत्य म्हणजे मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. आणि कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. तुम्ही म्हणत होते म्हणून मी सांगणार नव्हतं. मग तेच तर म्हणतो ना, विडाला मी सांगणार नव्हतो. मी माझं घेऊन चाललो तर माझा काय सध्या चिंतनाचा विषय तो नव्हता. पण तुम्ही विचारलं सांगा म्हणून मी सांगितलं. म्हणून माझ्यावर आपत्ती येऊ नये म्हणून तुम्ही तुम्हाला विचारलं का. काय म्हणतील महाराज, आमचं बरं चाललं होतं, रिकामच हे सांगून आमचं आता कोणाच्या नावानं आमचं वाटोळं चालू झालं ते आता आमचं चालू, कोणाचे विचार चालू झाले. कोणाचं नाव घेऊ नये. आत्मनाव घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये. कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये. ज्येष्ठ अपत्याचं नाव घेऊ नये. आणि कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. ज्याला कल्याण अपेक्षित आहे त्याने. आता ते का घेऊ नये तुम्ही म्हणत असाल तर, मी माझ्याकडे येऊ देत नाही. तुम्ही म्हणत असाल तर, नाही तर माझं घेऊन जातो ना भांडवल आळंदीला. सांगू ना? म्हणजे मला ते नाही तर पुढे चालतो मी. ऐका. आत्मनाव घेऊ नये शब्दाचा अर्थ आहे कुशारकी मिरवत जाऊ नये, प्रोढी मिरवत जाऊ नये. अलग लक्षात? अहंकारणात आपलं नाव घेऊ नये. आत्मनाव घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये या शब्दाचा अर्थ आहे गुरुचं नाव एकेरी घेऊ नये. गुरुचं नाव एकेरी घेतलं तर दोष लागतो. आदर म्हणून एकेरी घेऊ नये. गुरुचं नाव घेऊ नये एकेरी. का? आदर म्हणून. गुरुचं नाव घ्यायचं झालं तर शास्त्र सांगते अभियुक्तानाम नामधेयम श्रीकारपूर्वकम प्रयुज्येत. अभियुक्त पुरुषाचं नाव श्रीकारपूर्वक घ्यावं. गुरुच्या नावाच्या समोर श्री वापरावा किंवा गुरुच्या नावाच्या ऐवजी श्री शब्दाचा वापर करावा. व्यवहारात गुरुचं नाव एकेरी घेतलं तर दोष लागतो. घेऊ नये म्हणजे एकेरी घेऊ नये. गुरुच्या नावाचा जप करायला चालतो, पण व्यवहारात घ्यायचं झालं तर एकेरी घ्यायला चालत नाही. आदर म्हणून. तिसरं कृपण कंजूस व्यक्तीचं नाव घेऊ नये. का नाही? त्याचं सरळ उत्तर देतो, पाप लागू नये म्हणून. कंजूस व्यक्तीचं घेऊ नये. ज्येष्ठ अपत्य मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये. मोठ्या मुलाचं, तसं मुलाचं नाव समाक्षरी असावं, मुलीचं नाव विषमाक्षरी असावं. मुलाचं नाव समाक्षरी असावं, मुलीचं विषमाक्षरी असावं. नामशास्त्राचा विचार आपल्याकडे जे 16 संस्कार आहेत त्याचे नामकरण नावाचा संस्कार आहे. त्याचे सांगलं मुलाचं नाव ते कोणते वर्ण त्यात असावे, मुलीच्या नावात कोणते वर्ण असावे, त्याचा परिणाम त्याच्यावर काय होते. सध्या माझा काही चिंतनाचा विषय नाही. घड्याळ पुढे जाताना मी पहिल्याच चरणात आहे. आणखीन मला सांगायचं काय, मुलाचं नाव कधी कधी केशव माधव विषमाक्षर आहेत, चालतात का? ते सिद्ध नाव आहेत, काही हरकत नाही. सिद्ध नावं चालतात. विषमाक्षर एरवीच हिरोचं ठेवतो मला जमायचं नाही. मुलीचं नाव विषमाक्षरी, मग राधा राई समाक्षर आहे, चालतात का? ते सिद्ध देवीचे नाव आहे, काही हरकत नाही. पण दुसरे ठेवतो मला तर जमायचं नाही. मुलाचे नाव तसे 5 असावे. ज्या मराठी महिन्यात जन्माला येतो त्या मराठी महिन्याचं नाव, मराठी महिने आहेत ना कोणते, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे, बरोबर आहे ना? कोणते रे बा, कोणते मराठी महिने कोणते? ऐका, फार कठीण झालेलं आहे. आलं लक्षात? म्हणून चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन या मराठी महिन्याचा राशी अर्थात त्या महिन्याचा अधिष्ठात्री देवता कोणीतरी स्वामी आहे, त्याचं नाव त्याला ठेवावं. एक नाव महिन्याचं, दुसरं त्याच्या राशीतलं
ते तिसरं त्याचं एक रूढ नाव असावं, एक बापाने त्याला टोपण नाव ठेवावं. बापानी घेऊ नये म्हणजे याचा अर्थ त्याचं रूढ नाव घेण्यापेक्षा टोपण नावाचा वापर करत जावा. का त्याच्या पाठीमागं कथा आहे, घड्याळ पुढे गेलं मी ती काही कथा सांगत नाही. मुलाचं नाव टोपण घ्यावं. आपल्या इकडे पद्धत आहे, बाळ्या, पिंट्या, बबड्या हे जे आहे ना, टोपण नाव घ्यायला काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर शेवटचं सांगलं कलत्र म्हणजे बायकोचं नाव घेऊ नये. बायकोचं नाव घेऊ नये. पण ते काय मी कीर्तनात सांगणार नाही. ते काय मी नाही हो सांगणार नाही. ज्याला जास्त जिज्ञास आहे ते आळंदीला, मग आळंदीला सांगतो. काही म्हणतील महाराज हे 4 नसते सांगितले तरी बरं झालं असतं, ते तिचं का घेऊ नाही तेवढं. बरं कोणाला वाटते बरं सांगा, हात वर करा बरं, हात वर करा बरं, कोणाला वाटते सांगा. मला माहित आहे तुम्ही हात इथं का वर केला का घरी आहे, मग दुसरा येईल. आलं का लक्षात. म्हणून ऐका, मग मी काय ते सांगत, तिचं नाव का असंच झालं महाराज. असं एका गावात सांगितलं, आणि बुवाला कुठं जायचं, म्हणजे आळंदीला जायचं. कुठून जायचं, हायवेहून जायचं. म्हणजे महाराजाला मी सोडतो. गाडी आणली नव्हती, गाडीत बसवलं, गाडी काढली, गाडी पार गावाच्या बाहेर काढली. इथून शिगवण ना गाव, शिरवण, तिथून अशी मधून गाडी टाकली, वाटेलाच नेऊन गाडी बंद केली. अरे बाबा पेट्रोल संपलं काय, म्हणजे तसं काही नाही, काही इंजिन मध्ये बिघाड झाली, गाडी का बंद झाली, म्हणे खाली तो उतरा महाराज. मी खाली उतरलो, आणि खाली उतरल्यावर मग त्यांना विचारलं, म्हणे महाराज ते तिचं नाव का घेऊ नाही, ते कीर्तनात सांगितलं नाही तेवढं सांगता का. मी म्हणलं ते तुला इथं सांगणार नाही. म्हणे महाराज तुम्हालाही मी पुढं सोडणार, आणि आज ते काय मला अडचण येणार नाही, म्हणून ते काय मी आज सांगणार नाही. मग सांगूच का, राहू द्या ना, एवढं बे सिरियस राहू द्या ना. या आळंदीला विठाला. ऐका, मग कोणाचं घ्यावं, कोणाचं नाव घ्यावं, जाऊ दे कोणाचं घ्यायचं नाही ते सोडून द्या, पण घ्यावं कोणाचं, देव आणि संताचं नामचिंतन करा. देव आणि संताचं नामचिंतन करावं. सज्जनाची नावे घेता काय महाराज फळ पुण्यवंत व्हावे. का पुण्यवंत व्हावे सांगितलं. कोणा का साधन काय, सज्जनाची नावे घेता. सज्जनाचं नामचिंतन केलं पुण्यवंत होतात. महाराज पटलं. हे केवळ आम्हालाच सांगता का आपल्या जीवनात त्या संताच्या नामाची काही साधना करता. तुकोबार म्हणे भल्या माणसा, फुकट महालाभ जर पदरात पडत असेल तर माझी वाचा त्या संतांच्या नामाला तुटी कस काय पडू देणार आहे. मेघे माझे वाचा तुटी, मेघे माझे वाचा तुटी, मेघे माझे वाचा तुटी, मेघे माझे वाचा तुटी, माझे वाचा, मेघे माझे वाचा तुटी, मेघे माझे वाचा तुटी, माझे वाचा तुटी, माझे वाचा तुटी, माझे वाचा तुटी. महालाभ भुगादाडी, महालाभ भुगादाडी, माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटी. सांगतात बाबा, ही मी तुम्हाला का सांगतो, मी तुम्हाला सांगत नाही, माझी वाचा सुद्धा त्या संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही. नेघे माझी वाचा तुटी. तर दुसरा भाव असाही काढायचा जमेल, संतांची साधना न केल्या कारणानं होणारी तुटी नामहानी घ्यायला म्हणजे स्वीकारायला माझी वाचा तयार नाही. नेघे माझी वाचा.
कोणताही अर्थ घ्या, कोणताही अर्थ. माझी वाचा संतांच्या नामाला तुटी पडू देत नाही, सरळ व्हावं. जेव्हा संतांचं चिंतन न केल्या कारण होणारी तुटीनाम हानी घ्यायला म्हणजे स्वीकारायला माझी वाचा तयार नाही. निघे माझी वाचा. का म्हणजे महालाभ, फुकट महालाभ. संतांची वाचा, देव वा संतांच्या नामाशिवाय तिला तुटी नाही. आणि आमची वाचा, आम्हालाही तुटी नाही पण शिव्याची. मला वाटते आमची उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. आमची उघडली तर एखादा म्हणतो मी सहज बोललो. अरे सहज बोललो तरी पेटलं ना. आपली वाचा उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. आपल्या वाणीचा फार विस्तार वेगळाच आहे मला. अलग लक्षात. आपली वाणी आपलंही कल्याण करत नाही, जगाचंही कल्याण करत नाही. आपल्या वाणीचा काय विचार करायचा. गुलाबी थंडी चालू झालेली, शेतीची चांगली मशागत. एका गावात असा महाभाग होता, नाव नारायण, सगळं गाव त्याला नाऱ्या म्हणायचं. तो म्हणायचा तसं घडायचं, पण कधीच कोणाचं चांगलं चिंतन करायचं नाही. निघे माझी वाचा तुटी. वाईटच चिंतन करायचं. कल्पना करा, कुणी चोरी केला निघाला, नेमकी याची भेट झाली. रामराम पाटील म्हणे चाललात कुठं? म्हणे चाललो चोरी केला. अहो चोरी केला चालला, पण त्यानं पण टाकला का पुढचा गेअरच नाही, रिव्हर्स गेअर. घटना तशीच घडायची. पण चांगल्या कामाला निघले का लोक त्याच्या वाणीचा प्रभाव जाणून त्याला चुकून चालायचे. चांगली गुलाबी थंडी, मशागत चांगली, हिवाळीचे दिवस, पाणी चांगलं झालेलं. काय पेरतात या दिवसात? आता तुम्हाला काय मुंबईतली मंडळी आहे, हा म्हणजे माहिती आहे. हा माहिती आहे काय पेरतात ते माहिती आहे. गहू पेरायचा, हरभरा पेरायचा, पण नेमकी शेताकडे जाणारी वाट या नाऱ्याच्या दारातून हे काहीतरी अभद्र बोलायचा. आणि तो बोलायचा तसंच घडायचं. आमच्याकडे म्हणतात काळ्या जिबीच आहे. काळ्या जिबीच म्हणायचं तसंच घडायचं. लोक त्याला चुकून चालायचं. दिवसामागून दिवस निघून गेले. आता ते पेरायला जायचं, करायचं काय? हा दिवस अशाला रिकाम पण फार अशा उचापात्या दिवसभर, याचा तंबाखू त्याचा चुना, पारावर पडले ओट्यावर बसून. पाटलानं विचार केला एवढी रिक्स उचलायची नाही. सगळं गाव जर त्याच्या वाणीला घाबरते तर पेरायला जायचं एवढं काम नको म्हणे. रात्री जाऊ. दिवस निघून गेला, रात्र झाली, 12 वाजले, गाडी झोपली. नौकराला सांग जा रे म्हणे, ते नाऱ्याचं दार लागलं का पाहुणे बरं, ते झोपला का ते पाहुणे बरं. नौकर गेला, त्याने पाहिलं त्याचं दार लागलेलं दिसलं. पाटील गाडी काढायला काही हरकत नाही. गाडीत 4-5 पोते गहू टाकले, 2 पोते चणे टाकले, हरभरे टाकले आणि पेरायची गाडी शेताच्या दिशेनं निघली. तरी संशयाची पाल चुकली न जाणे. गळ्यातले घुंगुरमाळ आहे ना गळ्यात बैलाच्या, त्याचा आवाज होऊन हा जागा झाला तर ती घुंगुरमाळ उचलून काढून ठेवली. गाडीच्या चाकाचाही आवाज झाला नाही. नाऱ्याच्या दारातून गाडी पाटलाने अतिशय सेफ मध्ये बाहेर काढली. गावाच्या बाहेर ती गाडी निघली. ती अरुंद वाट असते, त्याला पांदन म्हणतात ना. त्या अरुंद वाटेला, शेताकडे जाणाऱ्या वाटेला ती गाडी लागली. पाटलानं सुटकेचा निश्वास टाकला. वातावरण चांगलं आहे, पाणी चांगलं, मशागत चांगली झाली, वापसाही चांगला आहे. बस वरच्या शेतात 4 पोते, इकडे 2 पोते, तिकडे 6 पोते, असा हिशोब त्यांचा चालू झाला. तो हिशोबच करतो. तेवढ्यात त्या दिवशी या नाऱ्यानं सकाळच्या जेवणात पिठलं खाल्लं होतं, त्या लवंग्या मिरचीचा ठेचा खाल्ला होता. खेड्यातलं वातावरण आठवा ना, खेड्यातलं वातावरण. ते मटेरियल याच्या पोटात गेलं, दिवसभर ते गप राहिलं. ते आडवं झालं का त्यानं गडबड चालू केली पोटातल्या. ती या आडंगावर, त्या आडंगावर, त्या आडंगावर, तर या आडंगावर. शेवटी त्याला वाटलं हे काय आपला गप झोप लागू देणार नाही. आता खेड्यातलं वाटलं याचं पार्सल, त्यानं ते डब्बा उचलला आणि बाहेर दिशेला त्याच वाटेला बसला. कोणत्या? ज्या वाटेला पाटील शेताकडं पेरायला निघले. आणि बसल्या बसल्याच गाडीची चाकी गाडी आलेली, गाडीच्या चाकाचा आवाज कानावर आला. कोण बरं असत, कुठं जात असत, अशाला उचापत्या फार. बसल्या बसल्याच विचार चालू केला. विधी आटोपली, पुढे आला तो. जवळ बॅटरी होती, गाडीवाल्याच्या चेहऱ्यावर बॅटरी पडली. गावचे पाटील दिसले. राम राम पाटील, राम राम. राम राम जसा पाटलाला आला, पाटलाला वाटला आवाज ऐकी वाटतो. पाटलाने पाहिलं, म्हणे नाऱ्या तू, म्हणे पाटील तुम्ही. पाटलाने हात जोडले, म्हणे नाऱ्या फक्त एकच तुला विनंती आहे, फक्त बोलू. पण पाटील चालले कुठं? म्हणे नाऱ्या तुझ्यासाठी तर गाडी रात्री काढली, तुला एकच विनंती आहे, फक्त बोलू. आपली वाणी सांगत मी, बोलू.
आपण पाटील चालले कुठं? म्हणे नाऱ्या, नाही बोलला तर 2 पोते गहू तुला तसेच देतो. किती? न बोलण्याचे 2 पोते. हा म्हणे पाटील, माझं बोलणं एवढंच अभद्र लागते तर बोलत नाही, पण तुम्हाला एक विचारतो. तुम्ही म्हणता 2 पोते गहू देतो, त्याच्या अर्थी तुम्ही पेरणीला नाऱ्या बोलू नको बोलू. अहो पाटील, तुम्ही एवढं म्हणता तर मी बोलत नाही, पण तुम्हाला एकच विचारतो. मध्येच गारपीट झाली आणि तांबोरा पडला तर देसाल काय विठ्ठल? शेताकडे गाडी गेली असेल का घराकडे? काय लेखाला बोलायची गरज होती? काय बोलण्याची काय गरज होती का? फुकटचे किती होते? 2 पोते. फुकटचे होते ना, काय कष्टाचे होते? नाही. पण आपली वाणी, आपले वाटोळ, दुसऱ्याचंही बोल. आलं का लक्षात? मला सांगायचं काय, आपल्या वाणीचा विचार नाही, साधूची वाणी प्रगट जरी झाली तर जगाच्या हितासाठी आली. मुखा वाटे अमृत वचने सहज प्रगट झाली. सहज रिकामे तोंड करू गेले बडबड, तो गीता ऐसे गोडा तुडली. सहज बोलले तरी जगाच्या हितातून बाहेर पडते. तुकोबा म्हणतात, माझी वाचा संत वा देवाचं चिंतन करते, निघे माझी वाचा तुटी. म्हणजे का महाराज, का तुम्ही संतांचं चिंतन करता? पण सांगितलं महाराजांनी, महालाभ. ऐका देवा, महालाभ. साधूचं चिंतन केलं, महालाभ आहे. महालाभ प्रपंचात लाभही नाही, प्रपंचात विषय लाभही नाही होऊ शकत नाही. विषय कसे आहे? क्षणल विरसम दुःखैक बीजंत चिकीर्षंती मंदः. आचार्य शतश्लोकीत म्हणतात, क्षणाला विरस होणारे दुःखाचं बीज आहे आणि अज्ञानी पुरुष त्याची अपेक्षा करतो. विषय शाश्वत नाही. नचिकेताने 3 विशेषण दिले विषयाच्या संबंधाने. विषय लाभही होऊ शकत नाही. नचिकेता सांगतो, शोभावा, कठोपनिषदात चिंतन आलं, शोभावा मर्त्यस्य तत् सर्वेंद्रियाणाम जर्यंती तेजा अपि सर्व जीवित मल्पमेव. 3 विशेषण विचारात घेण्यासारखे. तो नचिकेता म्हणतो याचा स्वभाव, शोभावा मर्त्यस्य, हे मरके. आमचे गुरुजी सांगायचे, बुवा एक दिवस भोग तरी संपतील किंवा एक दिवस भोगता तरी संपेल, एक दिवस पैसा तरी संपेल किंवा पैसेवाला तरी. ऐका, प्रपंचातला कोणताच विषय शाश्वत नाही. प्रपंचातला विषय आम्हाला दिव्यजीवी नाही बनू शकत नाही, हो दीर्घजीवी सुद्धा नाही. उलट ते विषय सेवन केल्यानंतर जन्म मरणाचा बाधच आहे. विषय सेवितागा जन्म मरणाचा बाधच आहे. म्हणून विषय लाभ होत नाही. शोभावा मर्त्यस्य तत् सर्वेंद्रियाणाम जर्यन्ति तेजा. आम्हाला वाटते आम्ही विषयाचा उपभोग घेतो, आम्ही विषय नाही बाबा. विषय आम्हाला भोगत असतात. भोगान भुंगता वयमेव भुंगतो. भोगाला आम्ही भोगाय जातो. नाही, सोपं सांगू का, माणसानं साखर खाल्ली का साखरेनं माणसं खाल्ले हो? तर बाळ, काय मत आहे तुमचं? माणसानं साखर खाल्ली का साखरेनं माणसं खाल्ली? साखर माणसानं खाल्ली. नाही रे बाळ, नाही. साखर तशीच आणखी दुकानात शिल्लक आहे, माणसं साखरेनं गेली. साखर सोपं. आणखीन तुला सोपं विचार पाहिजे, दातानं सुपारी खाल्ली का सुपारीनं दात खाल्ले? आता सांगतो काय काय सुपारीनं दात खाल्ले, हे बरोबर आहे उत्तर. आता अलग लक्षात. आम्ही भोगाला भोगाय जातो, नाही, भोग आम्हाला भोगत असतात. तर सर्वेंद्रियाणाम जर्यन्ति तेजा, सर्व इंद्रियातलं तेज क्षीण करतात भोग. आणि शेवटी सांगायचं झालं तर आपले सर्व जीवित मल्पमेव, विषय सेवनाने जीवन अल्प होत चाललेलं आहे. म्हणून विषय लाभही नाही. तिथं महाराज महालाभाचा विचार सांगतात. प्रपंचात लाभही नाही, साधूचं साधना केल्यानंतर महालाभ म्हणतात. महालाभ कशाला म्हणतात? महालाभ ऐका, फक्त निकष सांगतो, घड्याळ पुढे गेलेला आहे. पहिला निकष आहे महालाभाचा, एकदा मिळाला का संपत नाही मना महालाभ. पहिला निकष आहे, एकदा मिळाला का संपत नाही मना महालाभ. दुसरा ऐका, त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन सितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. तुका म्हणे आता बस, याच्या पलीकडे लाभ नाही, त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. दुसरा निकष. तिसरा, एकदा मिळवला महालाभ, एकदा पदरात पडला का जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत. प्रपंचात एक विषय मिळवला तर बाकीचे दूर जातात. सगळेच विषय
एक समय अवच्छेदकाने कोणाचकडे राहू शकत नाही. म्हणून म्हणावं लागलं समर्थाला, जगी सर्व सुखी असा कोण आहे. एकाने मला उत्तर दिलं, आहे ना म्हणे महाराज. कोण? निर्लज्जम. ऐका, नाही, एक समय अवच्छेदकाने सर्व विषय राहू शकत नाहीत. वरकड कोठे काही एक आहे, एक नाही. बाकीच्याला बरं वाटते, याला त्याचं बरं वाटते, त्याला त्याचं बरं वाटते, कोणाचंच खरं नसते, काही खरं नाही. एकानं जोडा बांधून आणला असा कोल्हापुरी, गावातून फिरला, काय जोडा, काय जोडा, काय माणूस, काय जोडा, काय माणूस. पहिल्या दिवशी फिरला, सगळ्यांनी जोड्याचं वर्णन केलं. 10,000चा जोडा घालून फिरलेला. दुसरी अनवाणी पायानं निघाला. का म्हणे भाऊसाहेब, एवढा भारीचा जोडा आणि आज अनवाणी पायानं. म्हणजे तुला जोडा चांगला दिसत होता, पण चावत कुठं होता माझं मला माहिती. तसं आहे, दुरून प्रत्येकाला ज्याचा याला त्याचं बरं वाटते. लोक म्हणतात महाराज तुमचं बरं आहे बुवा, त्यांना काय माहिती आहे कुठं काय आहे ते. आलं का लक्षात? याचा अर्थ असा आहे, नाही बाबा, एकदा प्राप्त झाला संपत नाही, त्याच्या पलीकडे दुसरा लाभ नाही. एकदा मिळवला का जीवनात काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. आणि शेवटचा निकष आहे का? शेवटचा निकष आहे, एकदा महालाभ पदरात पडला ना, केवढंही दुःख जीवनात येऊ द्या, केवढंही दुःख वाटत नाही. ज्ञानोबा बोलतात, त्याचा देह शस्त्राने तोडला, त्याचा देह अग्नीत टाकला, तरी त्याला दुःख वाटत नाही. शस्त्रे वरी तोडलिया, देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया, चेवची नाही. नाही, त्रिविध ताप त्याच्या जीवनात एकदाच तप्त करायला आले. आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक त्रिविध ताप त्याच्या जीवनात ताप द्यायला आले, तरी तो तापल्या जात नाही. त्रिविध मुख्य आघवे उपद्रवाचे मेळावे, वरी पडली आहे नव्हे वाकुडा जो विठल. त्याला म्हणतात महालाभ. आणि असा महालाभ संतांच्या साधनेनं प्राप्त होते. का संतांची साधना करायची? पहिलं फल आहे जीव पुण्यवंत होतो. दुसरं फल आहे जीवनात महालाभ पदरात पडतो, जे प्रपंचात कुठंच भेटत नाही. विठला जीवनात कुठंच भेटत नाही. हे दोन लाभ आहेत. महाराज कळलं. पण महाराज तुम्ही आमचा विचार करा ना, आम्ही कोण आहे म्हणे? आम्ही सामान्य संसारी जीव आहे महाराज. आम्ही थकलो भागलो, आम्हाला अपेक्षा आहे विसाव्याची, समाधानाची. किती धावलो माहित आहे? किती धावलो? जीव विसावियाच्या चाडा, सैंग धावा धावी करीत तसे बापुरा. किती धावलो सांगू तुम्हाला? 184 घेतल्या धावा. आज विसावा होईल, उद्या विसावा होईल, परवा विसावा होईल. इथं आलो या मनुष्य जन्मात. असं वाटत होतं मोठं झाल्यावर भेटल विसावा, मग वाटत होतं सर्व्हिस लागल्यावर, मग वाटत होतं 2चे 4 झाल्यावर, मग वाटत होतं पोरग झाल्यावर, नाही मग वाटलं ना खूप झाल्यावर. मला वाटते आयुष्य असंच जाते. पण विसावा नाही, विश्रांती नाही कोठे. शेवटीच लोक त्याला विसावा देतात. काय म्हणतात ते? नेता ठेवतात ते त्याला. नेता ठेवतात त्याला. काय हा शब्द कुठंच बदलला नाही बघा, सर्व ठिकाणी सारखाच आहे. त्याला काय म्हणतात? विसावा. ते विशीवर टेकवतात ना त्याला. विसावाला खाली ठेवा, विसावाला खाली ठेवा. पण खरं सांगू का, तो विसावा त्याचा नसतो, खांदेकऱ्याला मड जड झालेलं असते, ते त्यांचा विसावा असतो. खरा विसावा पाहिजे असेल तर या जगाच्या पाठीवर खरं विश्रांतीचं स्थान जर काय असेल, ते साधू आहे. पण तुकोबर म्हणतो तुला विसावा पाहिजे ना, भाव ही श्रद्धा साधूच्या चरणावर समर्पण कर, तो भाव संतांच्या पायावर ठेव, त्याने तुला विसावा प्राप्त होईल. कारण तेच विश्रांतीचं खरं ठिकाण आहे. अभंगाचं विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा
भगवान विश्रांतीचं खरं स्थान सांगतो महाराज. विश्रांती जगात विसावा नाही कुठं. विसाव्यासाठी इकडं जा तिकडं जा तिकडं जा, नाही भेटत विसावा. नाही भेटत विसावा. सासरवाडीला जाऊ तो विसावा. नाही बाबा, खरा विसावा. विसावा पाहिजे असेल तर विसाव्याचं खरं स्थान आहे साधू. कोणाला विसावा देतात? विस्तार फार मोठा आहे त्याचा. कोणाला विसावा देतात? सगळ्याला विसावा देतात. जगाच्या अखिर उर्मी ज्याच्याकडे विसाव्याला येतात तो देव आहे. विठोबा विसाविया विसाविया. देवाकडे सगळ्यांना विसावा आहे. पण तो देव सुद्धा जगताचा कारभार पाहून थकून जातो. त्याला विश्रांतीची गरज भासते. त्यावेळेस नामदेव महाराजांसारखे संत सांगतात, देवा विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. नामा मने देवा चला दया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्या. नामदेव महाराजांसारखे संत सांगतात, देवा तुम्हाला विसाव्याची गरज आहे आणि विसावा पाहिजे असेल तर चला आपण कुठं, चला तया ठाया, कुठं साधूकडे विसावा आहे, देवाला विसावा आहे. त्याच्या पुढे सांगू, संतही थकले तर संतांनी संताकडे जावे. विश्रांतीचे स्थान संताचे माहे, ते या भूमीवर आलंता. साधूराही विसावा आहे साधू संतात. त्याच्या पुढे सांगू, आपणही थकलो पाहिजे ना विसावा. इकडं तिकडं जाण्यापेक्षा जाणं संतांच्या गावाला, तिथं गेल्यावर तुम्हाला विसावा होईल ना. खरा विसावा पाहिजे असेल तर साधू दे. सत्कर्म परिपाकात ते करुणानिधीनो होता प्राप्य तीर तरुच्छाया विश्राम्यंती यथा सर्व. विश्राम पाहिजे ना. आपल्या सत्कर्माचा परिपाक झाला पाहिजे, साधू भेटला पाहिजे. नाही साधू भेटून त्या साधूच्या करुणेचा विषय आपण झालो, विसावा होईलच, वाद नाही. पण नाही त्या साधूच्या पर्यंत आम्हाला जायला जमलं, त्या साधूवर भाव समर्पण करा. विश्वास ठेवा साधूवर. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना. हा भाव तुमच्या जीवनात जागृत झाला. साधूवरचा विश्वास, साधूवर ठेवलेली श्रद्धा, म्हणे विश्राम्यंती यथा सुखम, तुम्हाला विश्रांती देईल. पण तुकोबार खरं विश्रांतीचं स्थान सांगतात. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव सगळ्याला देतात. स्थूल देहाला, सूक्ष्म देहाला, कारण देहाला, तिन्ही देहाला विसावा देतात. एकच कथा सांगतो. रामेश्वर भट्ट वाघुलेकर तुकोबाराला शिक्षा सांगितली, ते नाही वाङ्मय ठेवायचं. मुखातून आलेले हे वेदाचं मराठी अवतरण आहे, नाही हे ठेवायचं, बोलून टाका.
शिक्षा सांगली दशग्रंथी पंडित जाता जाता स्नानासाठी एक विहीर दिसली, विहिरीत उडी टाकली. ती सिद्धाची विहीर आहे. कोणते? अनगडशापती. आवाज आला कुठे येत का काहीतरी, कोणीतरी विहिरीत उडी टाकलेली आवाज आला. बाहेर आले, पाहतात तर एक कोणीतरी मोठ्या चंडीचा बाबा स्नान करत आहे. त्यानं विचारलं, कोणाला विचारून टाकली? अरे माझ्या पूजेची विहीर आहे. कोणाला विचारून उडी टाकली? शेवटी आता दशग्रंथी पंडित अहंकार होताच, अहंकारानं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं, वैसेही डुबते रो. वर आलं, कांगाचा धाव होत होता. ताप निर्माण झाला. काय करावं, किती वेळ पाण्यात राहायचं? शेवटी शिष्य मंडळी भरपूर होती. शिष्याने उपाय केला. अंगाला ओले कपडे गुंडाळले. जसं ज्येष्ठ महिन्यात भगवान शंकराला आपण काय करतो, वर डोक्यावर पाण्याची गळती धरतो, तशी गळती डोक्याला लावली. आळंदीला गेले, ज्ञानोबाराची साधना केली. ज्ञानोबारे प्रसन्न झाले आणि ज्ञानोबाराने सांगितलं, बाबा तुकोबारे सर्वात मोठे. त्या तुकोबाराची निंदा तुझ्याकडून काही घडली. तुका सर्वा श्रेष्ठ प्रिया महाथोर, काजो अवतार नाम याचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून या बाधा जडली तुझं. लक्षात आलं तुकोबाराचा अधिकार काय अधिकार लक्षात आला. अंगाचा दाह शांत होत नाही. ज्ञानोबाराने सांगितल्यावर नाविलाज झाला. तुकोबाराच्या चरणावर श्रद्धा समर्पण आळंदीतूनच केली. श्रद्धा समर्पण केल्याबरोबर रामेश्वर भट्टाला प्रतिती काय आली? माझी मजा आली रोकडी प्रतिती. कोणती प्रतिती आली? रामेश्वर भट्टाने सांगितलं, काय झालं माझ्या जीवनात, काय घडलं? तुकोबाराच्या चरणावर भाव समर्पण केला आणि माझ्या तिन्ही देहाचा दाह शांत झाला. म्हणे रामेश्वर त्याचे समागमे, आणि झाले हे आराम देह. म्हणजे मला विश्रांती सांगायची. साधूच्या पायावर श्रद्धा समर्पण केल्यानंतर विसावा प्राप्त होतो. स्थूल देहाचा दाह शांत झाला. सूक्ष्म देहात मी दशग्रंथी पंडित आहे असा अहंकार नांदत होता आणि त्याच्यामुळे दुःख भोगावं लागत होतो. तो अहंकार निवृत्त झाला. कारण देह अज्ञान रूप आहे. त्या अज्ञानाची निवृत्ती तुकोबाराने केली. संत ग्रहमेळी जगदांधे गिळी, पहिलं उदया छळी भानू तुका, आणि तिन्ही देहाला तुकोबाराने विश्रांती दिली. म्हणून म्हणे रामेश्वर त्याचे समागमी. पुढं काय झाले हे आराम. झाला हा आराम म्हणत नाही. हा आराम म्हणलं तर हाच देह घेतला असता. हे शब्दानं तिन्ही देह घ्या. तिन्ही देहाचा दाह शांत झाला. म्हणून देवा साधूवर विश्वास केला, साधूवर श्रद्धा ठेवली, तिन्ही देहाला विसावा भेटते. महाराज पटलं. तुम्ही सांगितलं संतांची साधना केली, जीव पुण्यवंत होतो, महालाभ पदरात पडतो, जीवाला विसावा भेटतो. पण महाराज आता तुम्ही हे सांगता, इतके दिवस आम्ही करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, आमचा सातबारा पूर्ण भरलेला आहे, पोरा कुठंच नाही. आतापर्यंत आम्ही केलेलं पाप आहे. आता तुम्ही पुण्यवंत होण्याचा उपाय सांगता, पण आतापर्यंत आमच्या जीवनात घडलेलं पाप आहे. ऐका महाराज, पाप तसंच राहिलं तर ते पाप पुन्हा दुःख द्यायला तयार होईल ना. अहो आता तुम्ही अमृत वाढत आहे, पण आमच्या भांड्यात विष आहे, त्याचं काय? विषाच्या भांड्यात घेतलेलं अमृत तारत नाही ना, तारत नाही. विषाच्या भांड्यातलं अमृत आहे ते. अमृते तरीच मरीजे जरी विखेसी सेविजे. विषाच्या भांड्यात घेतलेलं अमृत तारत नाही महाराज, मारते. पहिले आम्हाला ते सांगा. म्हणे काय काय सांगा? आमच्या जीवनातलं दुःख जाण्यासाठी त्या दुःखाचं कारण पाप गेलं पाहिजे. ते पाप कशानं जाईल? तुकोबार सांगलं, दुसरं तिसरं काहीच करू नको. ज्या संताच्या नावाने तू पुण्यवंत होतो, त्या संताच्या नावानेच असाही एक परिणाम आहे, तुझ्या जीवनातला अनिष्ट परिहार होतो, ते पाप सगळं जाते. पण त्या नामाचा जप कर. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे पापे पापे, तुका म्हणे पापे
महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी महालाभ संतांच्या साधनेनं पुण्योत्पत्ती होते आणि पापाचाही नाश होतो, असं उभय फल साधूची साधना देते. आपल्या जीवनातली साधना घडावी देवा. तुका म्हणे पापे जाते संताची अजपे. विठ्ठल जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. बोलले रे देवा
महाराज महाराज तुम्ही महाराज तुम्ही